नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय इयत्ता 6वीचा नवीन अभ्यासक्रम तिसरी कविता आला पाऊस. ही कविता आपण समजून घेऊयात. या कवितेचा अर्थ नेमका काय तो आपण समजून घेऊ आणि तो अर्थ समजून घेतल्यानंतर या कवितेला आपण चालीसहित या कवितेला चाल लावलेली आहे AI ने. ती चाल पण आपण चालीसहित ही कविता ऐकूयात आणि चालीसहित ही कविता गाऊयात. बघा मित्रांनो, आला पाऊस अंगण झाले ओले ओले, घेऊन आले थेंब टपोरे संगे वादळ वारे. म्हणजे पाऊस आलेला आहे आणि पाऊस आल्यामुळे सगळं अंगण ओलं झालेलं आहे. तसं जर आपण बघितलं, पाऊस जेव्हा पडतो तेव्हा सगळं काही ओलं चिंब होतं. झाडे ओली होतात, जमीन ओली होते, पत्रे भिजून जातात, अंगण. आपण जर पावसामध्ये गेलो तर आपण पण ओले चिंब होतो. परंतु इथे कवी म्हणतात किंवा कवयित्री म्हणते की पाऊस आलेला आहे आणि अंगण पूर्णपणे ओलेचिंब झालेले आहे. घेऊन आले थेंब टपोरे संगे वादळ वारे. हे जे पावसाचे जे टपोरे थेंब आहेत ते वादळ आणि वारं सुद्धा घेऊन आलेलं आहे. म्हणजे पाऊस नुसता आला नाहीये, तर पाऊस येताना वादळ वारं सुद्धा घेऊन आलेलं आहे. ओके, बघा, आला पाऊस आल्या मोठ्या गारा. कधी कधी पावसामध्ये गारा सुद्धा पडतात. आपण बघितलं ना, गारा म्हणजे बर्फाच्या गारा असतात, किती थंड असतात त्या. स्वच्छ पांढरे अंगण झाले रस्ता भरला सारा. आणि गारा पडल्यामुळं गारा पांढऱ्या रंगाचे असतात आणि त्यामुळं संपूर्ण अंगण जे आहे ते सुद्धा पांढरं झालेलं आहे. गारांमुळे ते अंगण सुद्धा पांढरं झालंय. म्हणजे मोठ्या मोठ्या गारा अंगणामध्ये पडल्यात आणि त्या अंगणामुळं त्या गारांमुळे अंगण पांढरं झालंय आणि रस्ता सुद्धा पूर्णपणे त्या गारांनीच भरून गेलेला आहे. पुढे बघा, आला पाऊस वीज लखाके लखन लखन. वीज सुद्धा एकदम अशी लखलख लखाकत आहे. भिजणारी ती अवखळ पोरे घरात पळती पटकन. जी अवखळ आणि खट्याळ पोरं आहेत ना, तर ती का आता घरात पटकन पळायला लागलेली आहेत. पावसामध्ये खेळणारी पोरं आता ती अवखळ आहेत, खट्याळ आहेत, ती पटकन घरामध्ये पळालेली आहेत. आला पाऊस रस्त्यावरही होई नदी. या पावसामुळे झालं काय, जो रस्ता आहे त्या रस्त्यावर सुद्धा नदी झालेली आहे. कारण आपल्याला माहिती आहे, पाऊस जेव्हा धो धो पडतो तेव्हा जिकडे तिकडे पाणीच पाणी. सगळीकडे काय होतं, पाणीच पाणी दिसतं. रस्त्यावर पाणी, घराच्या अंगणात पाणी, खड्ड्यात पाणी, सगळीकडेच पाणी पाणी. आणि या पाण्यामुळं रस्त्यावर सुद्धा जणू नदीच झालेली आहे. या रस्त्याचं रूपांतर सुद्धा आता नदीमध्येच झालेलं आहे. अशा प्रकारे हा पाऊस पडतोय धो धो. चला रे होड्या नावा सोडूया पाण्यामध्ये. मुलं आता काय म्हणतात, चला चला आता आपण काय करूयात, पाऊस पडलाय सगळीकडं, नदीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, रस्त्यावर सुद्धा नदीच झालेली आहे, सगळीकडे पाण्याची छोटी छोटी तळी साचलेली आहे. तर आता आपण काय करू, होड्या ज्या आहेत, नावा ज्या आहेत त्या आपण तयार करूयात आणि त्या पाण्यामध्ये सोडूयात. आपण पण काय करतो, पाऊस आला तर आपण कागदाच्या छान छान होड्या बनवतो आणि त्या कागदाच्या छान छान होड्या आपण पावसाच्या पाण्यामध्ये सोडतो आणि त्या होड्या पावसाच्या पाण्यामध्ये जसजसं पावसाचं पाणी पुढं जातं त्याचप्रमाणे त्या होड्या ज्या आहेत त्या सुद्धा पुढे जातात. त्याच्यामुळे पाऊस आल्यावरती लहान मुलं जी आहेत ती होड्या बनवायला लागलेली आहेत आणि ह्या बनवलेल्या होड्या ही जी मुलं आहेत ती कुठं सोडतायत, पाण्यामध्ये सोडायला लागलेल्या आहेत. ओके, पुढे बघा आता, आला पाऊस मध्येच पिवळे ऊन हसे, सप्तरंगी इंद्रधनुची कमान आकाशात दिसे. आला पाऊस मध्येच पिवळे ऊन हसे. हसतय, हसणे म्हणजे हसणे, मध्येच पिवळे ऊन. बघा, सुरुवातीला पाऊस येतो आणि मध्ये आपल्याला बघा ऊन पण दिसतंय, पाऊस पण दिसतंय. आपण बाहेर आल्यानंतर आपल्याला कधी कधी असं दिसतंय की एका ठिकाणी धो पाऊस पडतोय आणि दुसऱ्या ठिकाणी आपल्याला ऊन दिसतंय. असं सुद्धा होतं, ज्या दिशेने ढग आहेत तिथे पाऊस पडतोय आणि ज्या ठिकाणी ढग नाहीये तिथे एकदम लख्ख प्रकाश आहे, तिथे एकदम पिवळसर ऊन आपल्याला दिसतंय. आणि त्या उन्हामध्ये सप्तरंगी इंद्रधनुची कमान आकाशामध्ये दिसतोय. एक इंद्रधनुष्य बघा, अशा प्रकारे आपल्याला हा सप्तरंगी 7 रंगाचा एक इंद्रधनुष्य आपल्याला आकाशामध्ये दिसतो. बघा, ज्या वेळेस आकाशामध्ये पाऊस पण पडत असतो आणि आकाशामध्ये ऊन सुद्धा असतं, अशा वेळेस आपल्याला ज्या ठिकाणी ऊन असतं त्या ठिकाणावरून आपल्याला एक इंद्रधनुष्य दिसतो. ज्या इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग असतात हे आपल्याला माहिती आहे आणि आपण कोणी सर्वांनीच इंद्रधनुष्य बघितलेला असतो. आला पाऊस कभिन्न काळे हत्ती. आता कभिन्न काळे या शब्दाचा अर्थ इथं आपल्याला दिलेला आहे. कभिन्न काळे या शब्दाचा अर्थ इथे दिलाय. बघा, कभिन्न काळे म्हणजे काळे भोर आणि काळे कुट्ट. कभिन्न काळे म्हणजे काळे कुट्ट, कभिन्न काळे हत्ती, निळ्या नभांगणी सैरा वैरा धावत हे सुटती.
म्हणजे पाऊस आलेला आहे. कभिन्न काळे हत्ती म्हणजे काय? हत्ती जितके काळे असतात ना, त्याचे ढग म्हणजे हत्तीसारखे काळे असे ढग आकाशामध्ये या ठिकाणी दिसत आहेत आणि ते ढग जे आहेत त्या निळ्या नभांगणी म्हणजे निळं जे आपल्याला नभ आहे, निळं जे आकाश आहे, त्या निळ्या आकाशाच्या अंगणामध्ये आपल्याला सैरावैरा धावत सुटणारे हे हत्तीसारखे काळे भिन्न ढग म्हणजे अतिशय काळेकुट्ट असे ढग आपल्याला सैरावैरा इकडून तिकडे सुटताना, इकडून तिकडे आपल्याला फिरताना दिसत आहे. सुटणे म्हणजे इथं फिरणे इकडे-तिकडे. ओके. पुढे बघा. पुढचा मुद्दा आहे आला पाऊस पागोळ्या गळती. थरथरणारे पंख मिटवूनी चिप्प पाखरे बसती. आता पागोळ्या म्हणजे काय? आपल्याला आपण बघा जे काही कौलं असतात किंवा पाऊस सुरू असताना छपरावरून जे पाणी गळतं, त्याला आपण काय म्हणतो? पागोळे म्हणतो. ओके. आणि इथं आपल्याला काय म्हटलेलं आहे, की आला पाऊस पागोळ्या गळती. त्या पागोळ्या म्हणजे त्या छपरावरून पाणी गळताना आपल्याला दिसत आहे. ओके. आणि थरथरणारे पंख मिटवून चिप्प पाखरे बसते. पाखरं जी आहेत त्यांचे सुद्धा पंख आता थरथर करत आहेत. पाखरे सुद्धा ओलीचिंब झालेले आहेत. पाखरांना सुद्धा थंडी वाजत आहेत आणि ती पाखरे सुद्धा चिप्प म्हणजे एकदम गपचूप अशी पाखरं जी आहेत ते आपल्या घरट्यामध्ये बसले असतील, आपल्या झाडावरती बसले असेल, परंतु ही सगळी पाखरे कुठेतरी एकदम चिप्प अशी शांतपणे बसलेली आहेत. तर मित्रांनो, एकंदरीत आपण ही कविता समजून घेतली, पण या कवितेच्या ज्या कवयित्री आहेत त्या आहेत निर्मला देशपांडे. निर्मला सुधाकर देशपांडे या मराठीतील प्रसिद्ध लेखिका व कवयित्री आहेत. आकाशवाणीवर काव्य वाचन, कथा वाचन याचे अनेक कार्यक्रम त्यांचे प्रसिद्ध आहेत. विविध मासिकांतून व दिवाळी अंकातून त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. जाणता राजा या महानाट्यात त्यांनी कलाकार म्हणून सहभाग घेतलेला आहे. ही कविता इंद्रधनू या काव्यसंग्रहामधून घेतलेली आहे आणि या कवितेमध्ये पावसाच्या आगमनाने संपूर्ण निसर्गसृष्टीमध्ये निर्माण झालेला ताजेपणा व नवजीवन यांचं सुरेख वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. तसेच पावसामुळे मुलांच्या मनामध्ये निर्माण झालेला आनंद आणि उत्साह यांचं दर्शन म्हणजे मुलांच्या मनामध्ये जो आनंद आणि उत्साह असतो याचं दर्शन या कवितेमधून आपल्याला आलेलं आहे. तर मित्रांनो, आता आपण काय करूयात, ही जी कविता आहेत ती आपण चालीसहित आपण ऐकूयात आणि ती व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूयात. सुंदर या कवितेला चाल लावण्यात आलेली आहे. तर ही कविता चालीसही मस्त तुम्ही ऐका. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल आणि त्याच्यानंतर आपण थांबूयात. तर मित्रांनो, ही कविता चालीत ऐकण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याबरोबर असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. तर आता आपण आपली कविता ऐकूयात चालीसहित. आला पाऊस